नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्व स्पेसमध्ये। चला मग आज रेसिपीला सुरुवात करूया। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी। दुधी भोपळ्याचे कोफ्ते। अशा पद्धतीने भोपळ्याची साल काढून घ्यायची। अशा पद्धतीने चिरून किसून घ्या। मग त्याच्यामध्ये हळद मीठ घालून अशा पद्धतीने त्यातलं पाणी काढून घ्या। पाणी काढल्यानंतर ते गोळे व्यवस्थित मोकळे करून घ्या। त्यामध्ये आता 1 कप बेसन पीठ घालूया। अर्धा कप रवा पण घालूया। ब्लॅक पेपर, दही, हिरवी मिरची, मीठ घालूया। एका ताटाला तेल लावून ते सारण त्याच्यात टाकूया। आता ते वाफवून घेऊ। एक कढईमध्ये पाणी टाकून त्यात चाळणी ठेवून हे सारण त्याच्यामध्ये ठेवून वाफवून घेऊ। वाफवून झाल्यानंतर ते काढून घेऊ। काढल्यानंतर थंड झाल्यावरती त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेऊ। कोफ्ते खूप छान आलेले आहेत, मऊ लुसलुसीत आलेले आहेत। ते तुम्ही करून बघा। चला मग आता ग्रेव्हीची तयारी करूया। ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य आपण 2 कांदे घ्यायचे आहेत, 2 टमाटे घ्यायचे आहेत, कोथिंबीर घ्यायची आहे। कांदे अशा पद्धतीने चिरून घ्या। कांदे चिरल्यानंतर टमाटे पण अशाच पद्धतीने चिरून घ्या। टमाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून प्युरी तयार करून घेऊ। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। जिरे, मेथीदाणे, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, ब्लॅक पेपर, चटणी, हळद मिक्स करून घेऊ। धने पावडर प्युरी टाकून घेऊया। त्यामध्ये कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं मिक्स करूया। चांगलं भाजून घेऊ तेल येईपर्यंत। भाजल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकूया। मीठ आणि कोथिंबीर घालू। एक पॅन घेऊ। पॅनमध्ये तेल टाकून कोफ्ते परतून घेऊ दोघी साईडने। अशा पद्धतीने दोघी साईडने गोल्डन होईपर्यंत परतून घ्या। कोफ्ते आणि ग्रेव्ही तयार झाली आहे।